नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2मधील इंग्रजी विभागातील प्रश्न. हा पेपर 2 आहे गणित आणि विज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 31. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ब्लँक वर्ड टू ब्लँक वाईज द सफिशियंट. पर्याय ए नो आर्टिकल द ए आणि द. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि द. प्रश्न क्रमांक 32. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक. सेंटेन्स आहे पीपल हू वॉज अवेज फिलिंग द ब्लँक्स हार्डवर्क जनरली टू नॉट सक्सेस फिलिंग द ब्लँक्स लाईफ. पर्याय ऑफ इन टू बी तर ॲट इन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टू आणि इन. प्रश्न क्रमांक 33. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन. ओ द डेक ऑर द रोवर टेक हिज हँड. पर्याय आहे मेटोनॉमी, मेटाफर, इन्व्हर्शन, पॅराडॉक्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इन्व्हर्शन. प्रश्न क्रमांक 34. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स आहे अ लेडी मिशनरी गिव्ह हिम अ ब्लॅक बो. पर्याय आहे ही वॉज गिवन ए ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. ही हॅड बीन गिवन ए ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. A black bow was given him by a lady missionary. A black bow had been given to him by a lady missionary. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A black bow was given him by a lady missionary. प्रश्न क्रमांक 35. Choose the correct indirect narration for the given sentence. सेंटेन्स आहे रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शॅल आय गेट टू हिम. पर्याय आहे रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही शुड गेट ॲट हिम. रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शुड ही गेट ॲट हिम. रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही वूड गेट हिट हिम. रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन वूड ही गेट ॲट हिम. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही वुड गेट ॲट हिम. प्रश्न क्रमांक 36. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर सो दॅट द अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म मिनिंगफुल वर्ड. ऑप्शन आहे 4 4 5 7 3 6 2 1 7 3 2 4 5 1 6 2 6 1 7 4 3 5 4 2 6 1 7 5 3. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 2 6 1 7चा आहे आर, 5चा आहे एन आणि 3चा आहे एल. तो शब्द बनत आहे नॅचरल. प्रश्न क्रमांक 37. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समधला आपण सेंटेन्स बघायचं. सिम्पल सेंटेन्सचं कोणता पर्याय आहे तर सेंटेन्स आहे ही फिनिश हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक. ऑप्शन आहे हॅविंग फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक. ही फिनिश हिज होमवर्क टू पुट अवे हिज बुक. पुटिंग अवे द बुक्स द फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक टू फिनिश हिज होमवर्क. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 हॅविंग फिनिश हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स. प्रश्न क्रमांक 38. नेम द अंडरलाईन क्लॉजेस टू गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिला त्याच्यात अंडरलाईन केलेलं सेंटेन्स कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सेंटेन्स आहे द हाऊस व्हेअर द ॲक्सिडेंट ॲक्युरेट इज नियर बाय. ऑप्शन आहे नियर क्लॉजेस
नाउन क्लॉजेस, ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ कॉन्ट्रास्ट. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. तर ही होती इंग्रजी विभागातील 2025 पेपरमधील प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओला कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.